नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24। संगमनेरमधून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। गंगामाई घाट परिसरामध्ये प्रवरा नदीच्या प्रचंड प्रवाहामध्ये वाहून गेलेल्या 25 वर्षीय ऋषिकेश नवनाथ गडाख याचा तब्बल 24 तास उलटल्यानंतरही अद्याप शोध लागला नाहीये। प्रशासनाकडून युद्ध पातळीवर शोध मोहीम सुरू असून बचाव पथक, स्थानिक यंत्रणा आणि प्रशिक्षित पथकांच्या मदतीने नदीपात्रामध्ये कसून शोध घेतला जातोय। याशिवाय ड्रोनच्या सहाय्यानेही संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात येते। मात्र आज नदीच्या पाण्याचा प्रवाह आणखी वाढल्यानं शोधकार्य अधिकच आव्हानात्मक बनलंय। दिवसभरात प्रयत्न करूनही ऋषिकेशचा कोणताही ठाव ठिकाणा लागला नाहीये। दरम्यान आमदार अमोल खताळ यांनी गंगामाई घाट येथे भेट देत सुरू असलेल्या शोध मोहिमेची प्रत्यक्ष पाहणी केली आहे। त्यांनी तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून शोधकार्याचा आढावा घेत उपलब्ध सर्व यंत्रणा वापरून शोध मोहीम अधिक प्रभावी, जलद आणि सतर्कपणे राबवण्याच्या सूचना दिल्यात। ऋषिकेशचा शोध लागावा यासाठी प्रशासनाने प्रयत्न केलेले असून अखंड प्रयत्न सुरू आहेत। परिसरातील नागरिकही चिंताग्रस्त वातावरणात शोध मोहिमेच्या प्रगतीकडे लक्ष ठेवून आहेत। यावेळी आमदार अमोल खताळ यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली। पाहूयात त्यांची ही प्रतिक्रिया। प्रशासनावरती कुठेतरी नाराज दिसतात। प्रशासनाच्या वतीने कालपासून प्रयत्न सुरू आहे। काल स्वतः मी सुद्धा तहसीलदार साहेबांनी सूचना दिल्यानंतर माहिती घेत होतो, परंतु पाण्याचा प्रवाह वाढत चालला आहे। आज सुद्धा पाणी वाढलेलं आहे, त्यामुळं थोड्या काही शोध मोहिमेत अडचणी आता आमचे सहकारी सुरेश मुळे असेल, बाकीचे इतर जे होणारे होते त्यांनी सुद्धा भरपूर प्रयत्न केला आहे। तहसीलदार साहेब स्वतः प्रत्यक्ष स्थळी येऊन त्यांनी सुद्धा सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळं मी आता त्या कुटुंबाच्या सर्व सदस्यांना भेटलो आहे, त्यांना सांगितलं आता ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा आपण शोधायचा प्रयत्न करतो, परंतु पाण्याचा प्रवाह सारखा वाढत असल्यामुळं कुठंतरी त्यामध्ये व्यत्यय येतो असं वाटतं आहे। कुटुंबाला आश्वासित केलं आहे, निश्चितच या आज वाट बघूया, उद्या वाटलंच तर अजून बाहेरची काही टीम बोलवायची आवश्यकता वाटल्यास आपण ती सुद्धा बोलू आणि त्या कुटुंबाच्या पाठीशी शासन प्रशासन उभं आहे। कुटुंबियांना असं आश्वासन दिलं होतं की आज नाशिक किंवा नगरवरून टीम येणार होती रेस्क्यूची, परंतु अद्यापही आलेली नाही। मी माहिती घेतो, परंतु ज्या काही आता खाजगी सुद्धा लोक होते, कुटुंबांनी सांगितलं, काही लोक तयार झाले होते, परंतु आज त्या कुटुंबाला भीती वाटते की उद्या यांचं काही झालं, जशी मागच्या कालावधीमध्ये सुगावसारख्या ठिकाणी दुर्दैवी घटना घडली होती, त्यामुळं काही त्याच्या व्यत्यय ते बघणं गरजेचं आहे। मी सुद्धा आता तहसीलदार साहेब आहेच आहे, कलेक्टर साहेबांशी बोलून याच्यामध्ये काय करता येईल ते बघूया।